हॅलो. तर आपला लेक्चर सिरीजमधला आपण नेक्स्ट पार्ट आजपासून चालू करणार आहोत. दॅट इज इव्हेंट हँडलिंग. आत्तापर्यंतच्या सेक्शनमध्ये आपण ग्राफिकल यूजर इंटरफेस विषयी माहिती बघितली. त्यामध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस डिझाईन करण्यासाठी लेआउट्स कोणते घ्यायचे, वेगवेगळे प्रकारचे लेआउट्स बघितले, सेट बाउंड मेथड बघितली. त्यानंतर ग्राफिकल यूजर इंटरफेस ॲक्च्युअल डिझाईन करण्यासाठी जे कंपोनंट्सची गरज पडते आपल्याला, फॉर एक्झाम्पल बटन, टेक्स्ट फील्ड, टेबल, प्रोग्रेस बार एक्सेट्रा, हे सर्व कंपोनंट्स आपल्या प्रोग्राममध्ये कसे घ्यायचे, त्यांचे कन्स्ट्रक्टर्स, वेगवेगळे कन्स्ट्रक्टर्स बघितले आपण, किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, हे आपण ही सर्व पार्ट प्रिव्हियस सेक्शनमध्ये बघितलं आहे. या सेक्शनमध्ये आपण सेकंड पार्ट चालू करतोय, दॅट इज इव्हेंट हँडलिंग. तर ह्या इव्हेंट हँडलिंगमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर इंट्रोडक्शन टू इव्हेंट हँडलिंग, टाईप्स ऑफ इव्हेंट, व्हॉट इज इव्हेंट हँडलिंग, आणि व्हेरियस स्टेप्स इन्वॉल्ड इन इव्हेंट हँडलिंग. ओके. तर सर्वात आधी इंट्रोडक्शन टू इव्हेंट. तर ॲक्च्युली इव्हेंट काय आहे, तर इव्हेंटची इथं डेफिनेशन दिली आहे. चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट इज नोन ॲज इव्हेंट. ओके. आता फॉर एक्झाम्पल हे ॲप्लिकेशन आहे, एक पेंट नावाचं हे ॲप्लिकेशन आहे. आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये नुसतं ॲप्लिकेशन डिझाईन करणं इम्पॉर्टंट नाही आहे. आता हे ॲप्लिकेशन समजा आपण एंड युजरला डिझाईन करून दिलं पेंटचं. आता एंड युजरला नुसतं डिझाईन करून दिलं म्हणजे ते एक इमेज टाईप झालेलं आहे. आपण जसं काय फोटो काढतो, आपण इमेज राहते, ती इमेज फक्त आपल्याला व्ह्यू प्रोव्हाइड करते का ॲक्च्युली त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, पर्टिक्युलर ऑब्जेक्टची ज्याची इमेज आहे त्या ऑब्जेक्टचं स्ट्रक्चर कसं आहे एवढं आपल्याला कळतं त्या इमेजवरून, फोटोवरून. बट ते इमेजला जर आपल्याला ॲक्टिव्ह करायचं असेल, ॲक्टिव्ह इन द सेन्स काय आहे, आपल्याला त्याला मोमेंट प्रोव्हाइड करायची आहे, किंवा आपल्याला त्याला काहीतरी आपण काहीतरी ॲक्शन केल्यानंतर काहीतरी रिॲक्शन आपल्याला मिळाली पाहिजे, ह्या टाईप आपल्याला त्याला वर्किंग द्यायचं आहे. अशा केसमध्ये इव्हेंट हँडलिंग इम्पॉर्टंट आहे. फक्त इमेज डिझाईन करण्यासाठी ग्राफिकल यूजर इंटरफेस आपण पहिले जे लेक्चर्स बघितले, 10 लेक्चर्स बघितले, ते सफिशियंट आहे. ते कशासाठी यूज करणार आपण, तर फक्त डिझाईन पार्टसाठी. आपण डिझाईन करतो का, फॉर्म डिझाईन केला किंवा एखादा टेबल डिझाईन केला, प्रोग्रेस बार डिझाईन केलं, हे सर्व डिझायनिंग पार्टसाठी ग्राफिकल यूजर इंटरफेस सफिशियंट आहे. पण ॲक्च्युअल ते ग्राफिकल यूजर इंटरफेसला वर्किंगमध्ये आणण्यासाठी, म्हणजे त्याला काहीतरी आपण ॲक्शन देण्यासाठी किंवा काहीतरी रिस्पॉन्स आपल्याला अपेक्षित त्याच्याकडून घेण्यासाठी, अशा जर गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर आपल्याला सेकंड पार्ट महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इव्हेंट हँडलिंग. त्याचंच एक बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा हे पेंट ॲप्लिकेशन आहे. आता हा एक प्रकारचा फॉर्म आहे. इथं बघितलं आपण, इथं वरती फ्रेम आहे. फ्रेमला इथं 3 मॅक्सिमाइज, मिनिमाइज नावाचे बटन्स आहेत. इथं काही मेनू बार दिलेला आहे, प्लस आपल्याला काही इथं फंक्शन्स दिलेले त्यांनी, हे सर्व दिलेलं आहे. आता जर मी याच्यावर काही ॲक्शन नाही केली तर मला एक डेड फॉर्म म्हणून आपल्याला दिसेल. याच्यावर काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही आहे सध्या, सगळं एकदम स्टिल झालं, स्टॉप झालेलं आहे सर्व गोष्टी. परंतु समजा मी याच्यावरती माऊस मूव्ह केला. माऊस मूव्ह केल्यानंतर हे बघा, आता इथं पेनवरती मी माऊस नेला तर इथं पेनमध्ये काहीतरी चेंज होतं आहे. लगेच इथं मार्कर नावाचा वर्ड आलेला आहे. अजून माऊस मूव्ह केला, दुसऱ्या पेनवर नेलं, इथं कॅलिग्राफी पेन म्हणून आलेलं आहे. इथं मूव्ह केला, ब्रश म्हणून आलं, वॉटर कलर म्हणून आलं आहे. इथं मूव्ह केला, पेन्सिल म्हणून आलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी काहीतरी ॲक्शन या फॉर्मवरती करतो आहे, ॲक्शन काय करतो आहे, तर मी या फॉर्मवरती माझा माऊस मूव्ह करतो आहे. माऊसची जशी मूवमेंट होती आहे तसं याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला बघायला भेटत आहे. हे बघा, वरती गेल्यानंतर पर्टिक्युलर मेनूवरती गेल्यानंतर एक बॅकग्राऊंडला शेड येते आहे, एक रॅक्टँग्युलर अननोन शेड येते. त्याच्यावरून आपल्याला कळतं का आपला माऊस कुठं आहे. प्लस आपल्याला ते एक टूल टिप पण देते की ॲक्च्युली कोणत्या कंपोनंटवरती तुमचा माऊस आहे किंवा त्याचा यूज काय आहे. ओके. समजा इथं 100वर माऊस नेला, इथं वरती लगेच टूल टिप आली की ॲडजस्ट द झूम ॲडजस्ट करण्यासाठी आहे. ओके. म्हणजे हे जे सर्व घडतं आहे, तर हे इव्हेंटचा प्रकार आहे. 2 वेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ग्राफिकल डिझाईन वेगळं, डिझाईन सेक्शन हा वेगळा. डिझाईन सेक्शन ऑलरेडी आपण बघितलं आहे, कंपोनंट डिझाईन कसे करायचे, फॉर्म डिझाईन कसं करायचं. पण ॲक्च्युअल डिझाईनमध्ये जर आपल्याला ॲक्टिवनेस आणायचा असेल तर त्या डिझाईनला आपल्याला
काहीतरी कोडिंग प्रोव्हाइड करावं लागते, काहीतरी आपल्याला त्यासाठी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी करावं लागते. त्या ॲक्टिव्हिटीनंतर ते ॲक्टिव्ह होऊन जातं. म्हणजे याच्यावर मी पेन्सिल ग्राफिकली डिझाईन केली, पण ही पेन्सिल ॲक्टिव्ह कधी होणार आहे, ज्यावेळेस मी त्यासाठी काहीतरी कोड देणार की या पेन्सिलने काम काय करायचं, त्या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर ॲक्टिव्हिटी काय घडली पाहिजे. हे जे डेफिनेशन, हे जे पुढचं जे ॲक्टिवनेस, कंपोनंटमध्ये ॲक्टिवनेस आणण्याचं जे वर्किंग आहे ते काय आहे, तर ते कशामध्ये बघणार आहे आपण, तर ह्या सर्व इव्हेंट हँडलिंगमध्ये बघणार आहेत. तर इथं पहिलीच डेफिनेशन दिली आहे, चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट इज नोन ॲज इव्हेंट. ओके, एक सिम्पल डेफिनेशन, ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये झालेला चेंज याला काय म्हणतो आपण, इव्हेंट. ओके, इव्हेंट हँडलिंग आपल्याला बघायचं आहे. इव्हेंट हँडलिंग बघण्याआधी आपल्याला इव्हेंट म्हणजे ॲक्च्युली काय किंवा त्या इव्हेंटचे प्रकार कोणते आणि नंतर इव्हेंट हँडलिंग कशी करायची हे बघणार आहे. सो आपण ही इव्हेंट हँडलिंगपेक्षा फक्त सध्या फोकस तुमचा कशावर राहू द्या, तर इव्हेंट म्हणजे काय. इव्हेंट म्हणजे काय असतं, कोणतीही केलेली ऑब्जेक्टवरती ॲक्शन, त्याला काय म्हणतो आपण की इव्हेंट झाला. ओके, चेंज इन स्टेट, ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये झालेला चेंज त्याला आपण म्हणतो इव्हेंट. समजा इथं मी पेन्सिलवरती क्लिक केलं, आता पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर पेन्सिलचा बॅकग्राऊंड ब्लू झाला, सध्या मेनूमध्ये पेन्सिल ॲक्टिव्ह झाली. हे जे चेंजेस झालेले, जे या पेन्सिलच्या चेंजमध्ये जे पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर जे चेंजेस झालेले, ह्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो, तर काहीतरी इव्हेंट घडलेला आहे. ओके, तर त्याला काय म्हणतो, चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. ही पेन्सिल एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण क्लिक केल्यानंतर त्याच्या स्टेटमध्ये झालेला चेंज त्याला काय म्हणू शकतो आपण, तर इव्हेंट. ओके, फॉर एक्झाम्पल, इथं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, क्लिकिंग अ बटन. एखाद्या बटनवरती आपण क्लिक करतो तर नंतर पुढचा समजा डेटा सेव्ह होतो किंवा आपल्याला काहीतरी रिफ्लेक्टिव्ह ॲक्शन भेटते, किंवा मूव्हिंग द माऊस एखाद्या स्क्रीनवरती माऊस मूव्ह करणं हा पण एक प्रकारचा इव्हेंट आहे. ओके, समजा आता हा माऊस मी मूव्ह करतोय, इथं बघा माऊस जसा मूव्ह होतोय वरती फ्रेममध्ये पण थोडेसे चेंजेस होते, माऊसचं पोझिशन चेंज होती आहे, सध्याची पोझिशन आहे ती वेगळी पोझिशन चेंज होती आहे. प्लस समजा एखाद्या कंपोनंटवरती माऊस नेला तर ते कंपोनंटच्या बॅकग्राऊंडला शेड येते आहे. म्हणजे हे सगळे चेंजेस घडू राहिले. कधी घडू राहिले, ते माऊस मूव्ह करल्यानंतर. म्हणजे आपण माऊस मूव्ह करणं, स्क्रीनवरती माऊसचं मुवमेंट करणं हा पण एक प्रकारचा इव्हेंट आहे. त्यानंतर एंटरिंग अ कॅरेक्टर थ्रू कीबोर्ड, एखाद्या कीबोर्डवरून कॅरेक्टर एंटर करणं. कॅरेक्टर एंटर केलं म्हणजे काय होणार आहे आपल्याला, तर ते कॅरेक्टर त्याच्यावरती प्रिंट होणार. ओके, प्रिंट होणार, किंवा त्या कॅरेक्टर एंटर करतोय म्हणजे काहीतरी आपण ॲक्शन करतोय. त्यानंतर अजून काय एक्झाम्पल दिलं त्यांनी, तर सिलेक्टिंग अन आयटम फ्रॉम लिस्ट, एखाद्या लिस्टमधून आयटम सिलेक्ट करणं. स्क्रोलिंग द पेजला स्क्रोल करतो आपण, म्हणजेच काय इव्हेंट करतोय काहीतरी. आपण माऊसचा यूज करून पेज स्क्रोल करतो, तर स्क्रोल बार आहे, त्याच्यावरती क्लिक करून जर मी अशी मुवमेंट केली तर आपण स्क्रोल करतो. म्हणजे ती स्क्रोल केल्यानंतर ॲटोमॅटिकली स्टेटमध्ये काहीतरी चेंजेस होतात, त्याला पण आपण इव्हेंट म्हणू शकतो. तर या सगळ्या जे एक्झाम्पल्स हे कशाचे, इव्हेंटचे. लक्षात आलं इव्हेंट म्हणजे काय. इव्हेंट म्हणजे काय, तर सगळ्यात बेस्ट डेफिनेशन आहे की चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. इव्हेंट म्हणजे काय आहे, तर ऑब्जेक्टमध्ये झालेला चेंज. आता आपल्याला काय करायचं आहे, हा चेंज डिटेक्ट करायचा आहे. ओके, तर इव्हेंट हँडलिंगमध्ये काय करायचं आहे, तर हा चेंज डिटेक्ट करायचा आहे आणि डिटेक्ट करून त्याला आपल्याला ॲक्शन असाइन करायची आहे. या सगळ्या गोष्टी कुठे येणार आहे, इव्हेंट हँडलिंग. इव्हेंट हा वेगळा भाग आहे आणि इव्हेंट हँडलिंग हे वेगळे. इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय आहे, इव्हेंट म्हणजे ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये झालेला चेंज याला काय म्हणतो आपण, इव्हेंट. आणि तो चेंज झाल्यानंतर आपण काय ॲक्शन पुढं करतोय, म्हणजे तो समजा आपण बटन क्लिक केलं, तर बटन क्लिक केल्यानंतरची पुढची ॲक्शन त्याला काय म्हणतो आपण, तर हँडलिंग. आपण ते बटन क्लिक केलं आणि पुढं काय ॲक्शन केली त्याला म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. आणि इव्हेंट म्हणजे काय, फक्त बटनमध्ये चेंज करणं किंवा माऊस मूव्ह करणं किंवा स्क्रोल बार मूव्ह करणं, हे सगळे काय आहेत, इव्हेंट्स आहेत. ओके, तर आपण इथं पुढचा जो पार्ट येतो, टाईप्स ऑफ इव्हेंट. इव्हेंटचे काय 2 टाईप्स दिलेले आहेत त्यांनी. तर पहिला टाईप आहे फोरग्राऊंड इव्हेंट. फोरग्राऊंड इव्हेंट कशाला म्हणतो आपण, दोज इव्हेंट विच रिक्वायर्स डायरेक्ट इंटरॅक्शन विथ युजर. ओके, काही आता इव्हेंटचे 2 प्रकार आहेत, फोरग्राऊंड इव्हेंट आणि बॅकग्राऊंड इव्हेंट. तर फोरग्राऊंड इव्हेंटबद्दल काय म्हटलं की जिथं युजरचं डायरेक्ट इंटरॅक्शन असतं त्या इव्हेंट बरोबर किंवा त्या ऑब्जेक्ट बरोबर, अशा केसला आपण काय म्हणतो फोरग्राऊंड इव्हेंट. समजा आपण बटन क्लिक करतो, डायरेक्ट
आपला माऊसचा पॉइंटर त्या बटनवरती नेतो, आपण त्याला क्लिक करतो. थोडक्यात तो इव्हेंट घडण्यामागं आपण रिस्पॉन्सिबल राहतो. ओके, तो जो बटन क्लिक करायचा इव्हेंट आहे, किंवा मी स्क्रोल बारला पुश केलं, इथं मूव्ह केलं इथून. ओके, मूव्ह केलं म्हणजे युजरने इथं त्याच्या इंटरेस्टनी ते मूव्ह केलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण फोरग्राऊंड इव्हेंट. म्हणजे इथं युजर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑकरन्स ऑफ दॅट इव्हेंट अँड युजर इज डायरेक्टली कनेक्टेड टू ऑकर दॅट इव्हेंट. ओके, they are generated as a consequences of person interacting with graphical component. पर्सन ज्यावेळेस एखाद्या ग्राफिकल कंपोनंटशी इंटरॅक्ट करतो, ग्राफिकल कंपोनंट म्हणजे काय, बटन असेल, टेबल असेल, माऊस असेल, स्क्रोल बार असेल, प्रोग्रेस बार असेल, यांच्याशी ज्यावेळेस युजर डायरेक्टली इंटरॅक्ट करतो त्यावेळेस कोणता इव्हेंट घडत असतो, तर फोरग्राऊंड इव्हेंट. आणि सेकंड जो सांगितला इव्हेंट तो कोणता आहे, बॅकग्राऊंड इव्हेंट. आता बॅकग्राऊंड इव्हेंट म्हणजे काय, फोरग्राऊंड इव्हेंट आणि बॅकग्राऊंड इव्हेंट यांच्यात डिफरन्स आहे. तर फोरग्राऊंड इव्हेंट म्हणजे युजर डायरेक्टली पर्टिक्युलर ग्राफिकल कंपोनंटशी इंटरॅक्ट करतो. तर बॅकग्राऊंड इव्हेंटबद्दल बोललं तर बॅकग्राऊंड इव्हेंट म्हणजे काय असतो, तर बॅकग्राऊंड इव्हेंट म्हणजे समजा आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काहीतरी एरर ऑकर झाला, आपण काहीतरी काम करतोय, ऑपरेटिंग सिस्टीमवरती लोड आला, काहीतरी त्यांनी एरर आला, किंवा काहीतरी व्हायरस अटॅक झाला, म्हणजे आपणही ते इव्हेंट करण्यात इन्व्हॉल्व नसतो, तो इनडायरेक्टली होतो, किंवा ॲटोमॅटिक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काहीतरी फॉल्ट आला आणि ऑपरेटिंग सिस्टीम शटडाऊन झाली, रिस्टार्ट झाली, किंवा आपल्याला एखादं नोटिफिकेशन ॲटोमॅटिक आलं. हे जे इव्हेंट्स आहेत की जे इव्हेंट होण्यात युजर रिस्पॉन्सिबल नसतो, असे जे इव्हेंट्स आहे, आपण एखाद्या सिस्टीमशी इंटरॅक्ट करताना काही इव्हेंट्स असे घडतात की त्याला युजर रिस्पॉन्सिबल नाही आहे, तर अशा इव्हेंट्सला आपण काय म्हणतो, बॅकग्राऊंड इव्हेंट. दोज इव्हेंट्स दॅट रिक्वायर्स इनडायरेक्ट इंटरॅक्शन ऑफ एंड युजर इज नोन ॲज बॅकग्राऊंड इव्हेंट. म्हणजे त्याला थोडक्यात युजर आणि त्या इव्हेंटशी जास्त घेणं देणं नसतं, ते इव्हेंट बॅकग्राऊंडला ऑकर होतात, युजर त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल नसतो, अशाला काय म्हणायचं, बॅकग्राऊंड इव्हेंट. तर याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर ऑपरेटिंग सिस्टीम इंटरप्ट झाला, किंवा हार्डवेअर फेल्युअर झालं, काही सिस्टीम फेल्युअर झालं, पॉवर गेली. ओके, ते जे इव्हेंट आहे त्यांना काय म्हणतो आपण, बॅकग्राऊंड इव्हेंट. तिथं युजर कोणत्याही प्रकारे इव्हेंट होण्यास रिस्पॉन्सिबल नाही आहे आणि ते इव्हेंट्स ॲटोमॅटिकली होतात. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे तो आहे इव्हेंट हँडलिंग. ओके, आत्तापर्यंत आपण काय बघितलं, इव्हेंट म्हणजे काय. इव्हेंट आणि इव्हेंट हँडलिंग या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, याच्यातला फरक लक्षात घ्या तुम्ही. याच्यातला फरक म्हणजेच आपल्याला इव्हेंट हँडलिंग जर व्यवस्थित शिकायचं असेल, किंवा इव्हेंट हँडलिंग ॲक्च्युली घडतं कसं हे जर आपल्याला फील करायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात आधी या दोघांमधला फरक लक्षात येणं महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली इव्हेंट म्हणजे काय असतो आणि इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय असतं. इव्हेंट म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये झालेला चेंज त्याला काय म्हणतो आपण, इव्हेंट. आणि इव्हेंट हँडलिंग म्हणजे तो चेंज केलेला आहे मी त्या ऑब्जेक्टमध्ये, आणि केल्यानंतर आपल्याला काय पुढं प्रोसेस करायची त्याला काय म्हणतो आपण, इव्हेंट हँडलिंग. ओके, तर आपण इव्हेंट हँडलिंगबद्दल बघू. तर व्हॉट इज इव्हेंट हँडलिंग. तर इव्हेंट हँडलिंग इज अ मेकॅनिझम दॅट कंट्रोल्स द इव्हेंट अँड डिसाइड्स व्हॉट शुड हॅपन इफ इव्हेंट ऑकर्स. हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. इट डिसाइड्स व्हॉट शुड हॅपन इफ इव्हेंट ऑकर्स. ओके, इव्हेंट ऑकर झालं म्हणजे काय झालं, बटन क्लिक केलं, इव्हेंट झाला, स्क्रोल बार क्लिक केला, इव्हेंट झाला, माऊस क्लिक केला, इव्हेंट झाला. ओके, हा इव्हेंट झालेला आहे. म्हणतात इव्हेंट झाल्यानंतर काय करायचं, हे म्हणजे काय आहे, इव्हेंट हँडलिंग. ओके, तर काय म्हणलं इथं, दिस मेकॅनिझम हॅव कोड विच इज नोन ॲज इव्हेंट हँडलर अँड दॅट इज एक्झिक्युटेड वेन इव्हेंट ऑकर्स. तर इव्हेंट एखादा घडल्यानंतर जो एक्झिक्यूट होणारा कोड आहे त्याला आपण काय म्हणतो, इव्हेंट हँडलर नावाचा कोड, तो जे एक्झिक्यूट होणं म्हणजेच काय म्हणणं, इव्हेंट हँडलिंग. तर याच्यात जावाबद्दल त्यांनी सांगितलं आहे का, जावा युजेस डेलिगेशन इव्हेंट मॉडेल टू हँडल द इव्हेंट. ओके, आता कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, जावा घ्या, PHP घ्या, .NET घ्या, किंवा कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस येतोच. ओके, आता ग्राफिकल युजर इंटरफेस आला म्हणजे इव्हेंट आलाच. ओके, इव्हेंट आला म्हणजे तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज ते त्याच्या पद्धतीने इव्हेंट हँडलिंग प्रोसेस करतं. तर आपण हे सध्या जावाबद्दल बघतोय, तर जावा काय यूज करते, डेलिगेशन मॉडेल यूज करते. कशासाठी, तर इव्हेंट हँडलिंगमध्ये. तुम्हाला एक्झाममध्ये MCQमध्ये ते क्वेश्चन विचारतात, बऱ्याच वेळेस विचारलेला पण आहे. तर विच मॉडेल इज यूज्ड बाय जावा टू हँडल द इव्हेंट.
तर त्यावेळेस तुमची क्लॅरिटी असली पाहिजे की जावा युजेस डेलिगेशन इव्हेंट मॉडेल टू हँडल इव्हेंट. ओके, तर हे डेलिगेशन इव्हेंट मॉडेल काय आहे किंवा इव्हेंट हँडलिंग प्रोसेस कशी करतात ही आपण फ्युचरमध्ये बघणारच आहोत. तर सध्या इव्हेंट हँडलिंगबद्दल अजून थोडंसं डीप बघू आपण. इव्हेंट आणि इव्हेंट हँडलिंग. समजा हा एक फॉर्म आहे, आपण एक फॉर्म डिझाईन केला. ओके, त्याला फ्रेम घेतली. ओके, त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म डिझाईन केला. नेम ऑफ स्टुडंट, नेम शॉर्टकट कधीमध्ये दिले तर आपल्याला वेळ कमी आहे. ओके, नेम इथे एक टेक्स्ट फील्ड दिली. त्यानंतर आपण काय केलं, कॉन्टॅक्ट नंबर. नेम, कॉन्टॅक्ट नंबर. आणि इथं आपण 2 बटन्स दिले. सेव्ह नावाचं एक बटन दिलं आणि एक्झिट नावाचं एक बटन दिलं. एक्झिट आणि सेव्ह. ओके, तर हा फॉर्म डिझाईन केला. नेम, कॉन्टॅक्ट नंबर, सेव्ह आणि एक्झिट. आता आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहे, इव्हेंट आणि इव्हेंट हँडलिंग. याच्यातला आपल्याला फरक बघायचा आहे. ओके, आता आपण सुरुवातीचे लेक्चर्समध्ये काय बघितलं तर हे फॉर्म्स कसे डिझाईन करायचे ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये. आता फॉर्म डिझाईन करायला काय काय लागणार आपल्याला, तर फ्रेम लागणार, त्यानंतर लेबल लागणार. नेम नावाचं लेबल घेतलं, टेक्स्ट फील्ड घेतली, त्यानंतर कॉन्टॅक्ट नावाचं लेबल घेतलं, त्यानंतर कॉन्टॅक्ट एंटर करण्यासाठी पण टेक्स्ट फील्ड घेतली, सेव्ह नावाचं बटन घेतलं, एक्झिट नावाचं बटन घेतलं. हे सर्व कंपोनंट्स एकत्र करून आपण ग्राफिकल युजर इंटरफेस तयार केला. ओके, ठीक आहे. आता हे डिझाईन झालं. आता हे डिझाईन झालं म्हणजे आपला तो प्रोग्राम झाला असं नाही. हा प्रोग्राम पूर्ण कधी होणार आहे, ज्या वेळेस हे ग्राफिकल युजर इंटरफेस आपण काहीतरी काम करण्यासाठी वापरणार आहे. काय काम करण्यासाठी वापरणार, तर या फॉर्ममधून आपण डेटा इनपुट करून घेणार. काय डेटा इनपुट करून घेणार, तर नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर. डेटा ज्यावेळेस आपण याच्यात एंटर करणार म्हणजे नेममध्ये काहीतरी नेम टाकणार किंवा कॉन्टॅक्टमध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट टाकणार आणि इथं सेव्ह बटन ज्यावेळेस तुम्ही हिट करणार, तर हे सेव्ह बटन हिट केल्यानंतर नेम टेक्स्ट फील्ड आणि कॉन्टॅक्ट टेक्स्ट फील्डमधला डेटा आपला कुठं स्टोअर झाला पाहिजे, तर काहीतरी डेटाबेसमध्ये. इथं एक समजा डेटाबेसचा टेबल तयार केला आपण, नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर. तर हा डेटा कुठं स्टोअर झाला पाहिजे, तर या टेबलमध्ये स्टोअर झाला पाहिजे. तर हे सगळं ऑपरेशन होण्यासाठी आपल्याला त्याला इव्हेंट देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यात इव्हेंट काय होतो, तर हा सेव्ह बटन मी क्लिक करतो किंवा याच्यावरती माऊस कर्सर नेतो, त्याच्यावर क्लिक करतो किंवा क्लिक केल्यानंतर सोडून देतो. ही जी आहे ते काय आहे, इव्हेंट झाला. सेव्ह बटनवर क्लिक केलं किंवा एक्झिट बटनवर क्लिक केलं, हा इव्हेंट झाला. इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय, समजा मी इव्हेंट लक्षात आलं, क्लिकिंग सेव्ह बटन, सेव्ह बटनवरती क्लिक केलं म्हणजे त्याचा स्टेट चेंज झाला. आधी जे स्टेट होता सेव्ह बटनचा त्याच्या व्यतिरिक्त वेगळा स्टेट त्याला मिळाला. ओके, क्लिक केलं म्हणजे त्याच्या स्टेटमध्ये काहीतरी चेंज केलं म्हणजे काय झालं, इव्हेंट झाला. ओके, एक्झिट बटनवर क्लिक केलं, आधी समजा स्टेट त्याचं 0 असेल, क्लिक केल्यानंतर समजा स्टेट 1 झालं म्हणजे हे काय झालं, इव्हेंट झालं. म्हणजे या ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये झालेला चेंज व्यवस्थित लक्ष द्या. इव्हेंट म्हणजे काय आणि इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय. इव्हेंट म्हणजे काय, तर समजा हा ऑब्जेक्ट आहे, बटन नावाचा ऑब्जेक्ट आहे, त्याचं समजा स्टेटस 0 आहे. ओके, इंटरनली किंवा त्याला काहीतरी स्टेट आहे का, अनक्लिक म्हणून स्टेट आहे त्याचं, अनक्लिक. त्याच्यावर मी क्लिक केलं तर त्याचं अनक्लिकवरून तो कोणत्या स्टेटमध्ये गेला, क्लिक स्टेटमध्ये. पुन्हा सोडून दिलं, पुन्हा कोणत्या स्टेटमध्ये झाला तो, अनक्लिकमध्ये. पुन्हा क्लिक केलं, पुन्हा कशात गेला तो, क्लिक स्टेटमध्ये. पुन्हा सोडून दिलं, अनक्लिक. म्हणजे ह्यो जो स्टेटसमध्ये झालेला चेंज आहे याला काय म्हणतो आपण, इव्हेंट. याला काय म्हणतो आपण, इव्हेंट. समजा एक्झिट बटन आहे, याच्यावर सुरुवातीचं स्टेटस काय होतं, अनक्लिक. ओके, एक्झिट नावाचं बटन सुरुवातीला अनक्लिक. त्याच्यावरती मी एकदा माऊसने क्लिक केलं तर कोणत्या स्टेटसमध्ये गेला तो, क्लिक. पुन्हा सोडून दिलं, कोणत्या स्टेटसमध्ये आला, अनक्लिक.
पुन्हा क्लिक केलं, पूर्ण कोणत्या स्टेटसमध्ये गेलं क्लिक, पुन्हा सोडून दिलं कोणतं अनक्लिक. म्हणजे हे जे स्टेटसमध्ये चेंज होतं आहे याला काय म्हणतो आपण इव्हेंट. ओके, तर त्यानंतर काय बघणार आपण इव्हेंट हँडलिंग. इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय आहे, तो अनक्लिकमधून क्लिकमध्ये जाताना आपल्याला प्रोसेस काय करायची आहे किंवा क्लिकमधून अनक्लिक होताना काय प्रोसेस करायची आहे याला काय म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. लक्षात घ्या, इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय आहे, समजा तो अनक्लिक आहे तर त्याचं स्टेटस काय चेंज होणार आहे क्लिक. हे चेंज होताना काय कोड एक्झिक्यूट करायचं आहे, हे चेंज होताना कोणता कोड एक्झिक्यूट आपल्याला करायचा आहे ते म्हणजे काय आहे तुमचं इव्हेंट हँडलिंग. किंवा तो क्लिक असताना अनक्लिक होतोय त्यावेळेस कोणता कोड एक्झिक्यूट करायचा त्याला काय म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. किंवा अनक्लिक असताना पुन्हा क्लिक होतोय त्यावेळेस कोणता कोड एक्झिक्यूट करायचा याला काय म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. लक्षात आलं, इव्हेंट म्हणजे काय आहे तर ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये झालेला चेंज, इट इज कॉल्ड ॲज इव्हेंट. आणि हा चेंज झाल्यानंतर कोणता कोड एक्झिक्यूट करायचा त्याला काय म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. ओके, तर इथं सेव्ह बटन क्लिक केलं म्हणजे इव्हेंट घडला. सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर या टेक्स्ट फील्डमधला डेटा तुमचा टेबलमध्ये स्टोअर झाला. सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर हा टेक्स्ट फील्डमधला डेटा तुमच्या टेबलमध्ये स्टोअर झाला. हा डेटा टेबलमध्ये स्टोअर झाला म्हणजे काय झालं इव्हेंट हँडलिंग झालं. का सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर अशी घटना घडली किंवा आपण घटना म्हणू शकतो किंवा त्याचं अशा वेळी प्रोसेस झालं. ओके, त्याला काय म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. ही जी प्रोसेस आहे याला म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग, इव्हेंट अँड इव्हेंट हँडलिंग. ओके, त्यानंतर आपण बघितलं की जावा इव्हेंट हँडलिंग कशी करते तर जावा युजेस डेलिगेशन इव्हेंट मॉडेल फॉर इव्हेंट हँडलिंग. जावा काय यूज करते तर डेलिगेशन इव्हेंट मॉडेल. तर हे डेलिगेशन इव्हेंट मॉडेल म्हणजे नेमकं काय तर याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. तर काय आहे सोर्स आणि लिस्नर. ओके, सोर्स म्हणजे काय द सोर्स इज अन ऑब्जेक्ट ऑन विच इव्हेंट ऑकर्स. सोर्स म्हणजे काय जे की ज्या ऑब्जेक्टवरती इव्हेंट ऑकर झाला. म्हणजे इथं सोर्स कोणता येणार आहे बटन, सेव्ह नावाचं बटन हा एक सोर्स येईल, एक्झिट नावाचं बटन डिफाईन केलं हा एक सोर्स येईल. ओके, की ज्याच्यावरती इव्हेंट ऑकर झाला. आणि त्यानंतर लिस्नर म्हणजे काय इट इज ऑल्सो नोन ॲज इव्हेंट हँडलर. लिस्नर इज रिस्पॉन्सिबल जनरेटिंग रिस्पॉन्स टू अन इव्हेंट. ओके, आणि लिस्नर कोण याच्यामध्ये तर हा टेबल आहे किंवा हा टेबल आहे, हा लिस्नर आहे. ज्यावेळेस तुम्ही ही टेक्स्ट फील्ड लिस्नर आहे, हे टेक्स्ट फील्ड काय आहे लिस्नर आहे. ज्यावेळेस तुम्ही सेव्ह बटन क्लिक करतात तर टेक्स्ट फील्डमधला डेटा यांच्यावरती काय होती ॲक्शन होती, काय होती हा डेटा तुमचा कुठं फॉरवर्ड केला जातो कुठं टेबलमध्ये. म्हणजे हा सोर्स आहे आणि हे काय आहेत ते इव्हेंटला लिस्नर आहे. ओके, तर ह्या वेळी डेलिगेशन मॉडेल वर्क करते. डेलिगेशन मॉडेलमध्ये काय केलं जातं तर तुमचा टोटल इव्हेंट्स दोन गोष्टींमध्ये डिवाइड केला जातो. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे तर सोर्स आणि सेकंड आहे लिस्नर. तर त्याच्या सोर्स म्हणजे काय तर असा ऑब्जेक्ट की जो इव्हेंट लिसन करतो आणि लिस्नर म्हणजे काय असा ऑब्जेक्ट की ज्याच्यावरती इव्हेंट ऑकर होतो. आणि लिस्नर म्हणजे काय की जो इव्हेंट ऑकर झाल्यानंतर हँडलिंग कोड प्रोसेस करतो त्याला काय म्हणतो आपण लिस्नर. तर ह्या वेळी इव्हेंटची प्रोसेस केली जाते कशामध्ये तर डेलिगेशन मॉडेलमध्ये. आता यानंतर आपण एक ब्रीफ स्टेप्स बघू. तर स्टेप्स इन्व्हॉल्व इन इव्हेंट हँडलिंग. तर इव्हेंट हँडलिंगमध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स ऑकर होतात. तर सर्वात आधी तर युजर क्लिक्स द बटन अँड इव्हेंट इज जनरेटेड. एक सिम्पल फॉर्मचं एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यामध्ये काय युजर काय करतो बटन क्लिक करतो आणि काय होतं इव्हेंट ऑकर होतो. युजर क्लिक्स बटन अँड इव्हेंट ऑकर्स. तर इव्हेंट ऑकर होतो म्हणजे काय होतं ओके नाव द ऑब्जेक्ट कन्सर्न इव्हेंट क्लास इज क्रिएटेड ऑटोमॅटिकली अँड इन्फॉर्मेशन अबाउट द सोर्स अँड इव्हेंट गेट पॉप्युलेटेड विथ सेम ऑब्जेक्ट. त्यानंतर इव्हेंट ऑब्जेक्ट इज फॉरवर्ड टू मेथड रजिस्टर फॉर इव्हेंट क्लास अँड द मेथड इज नाव गेट एक्झिक्युटेड. तर त्यांनी काय म्हटलं आहे समजा एखादा इव्हेंट होतोय म्हणजे काय होतं युजर काय करतो सर्वात आधी बटन क्लिक करतो. पहिली स्टेप काय करणार तो क्लिकिंग द बटन. बटन क्लिक केल्यानंतर याचा स्टेटमध्ये चेंज होतो. ओके, त्याचा सुरुवातीचा स्टेटस काय होता अनक्लिक. तो आता काय झालेला आहे बटन आता कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला आहे क्लिकमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ओके, सुरुवातीचं त्याच्या स्टेटसमध्ये काय झालं
चेंज झाला. स्टेटसमध्ये चेंज झाल्यानंतर हा झालेला चेंज जो आहे तो काय करतो, एक ऑब्जेक्टच्या स्वरूपात फॉरवर्ड केला जातो. ऑब्जेक्टच्या स्वरूपात पुढं काय केला जातो, फॉरवर्ड केला जातो. आता हा जो पार्ट होता हा कोणता होता, सोर्स. हा जो पार्ट होता हा सोर्स आहे. सोर्समध्ये काहीतरी चेंज झालेला आहे. ओके. आणि हा झालेला चेंज एक ऑब्जेक्टच्या स्वरूपात कोणाला प्रोव्हाइड केलेला आहे, तो लिस्नरला. कोणाला प्रोव्हाइड केलेला आहे, तो लिस्नरला. ओके. त्यानंतर लिस्नर काय करतो, तो ऑब्जेक्ट ॲक्सेप्ट करतो आणि ॲक्सेप्ट करून तो त्या ऑब्जेक्टला ओपन करून तो रीड करतो. तर नेमकं काय झालेलं आहे, तर त्याच्यावरून लिस्नरला लक्षात येतं आहे की सुरुवातीचा ऑब्जेक्टचा स्टेटस अनक्लिक होता, तो आता काय झालेला आहे, क्लिक झालेला आहे. एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये झालेली घटना आहे. समजा मी सेव्ह बटन क्लिक केलं, तर क्लिक केल्यावर काय होतं हे आपल्याला स्टडी करणं महत्त्वाचं आहे. काय होतं, तर सेव्ह बटनवरती क्लिक करतो. क्लिक करतो म्हणजे सेव्ह बटन आधी अनक्लिक स्वरूपात असतं, ते कशात कन्वर्ट होतं, क्लिक स्वरूपामध्ये. तर हे जो झालेला चेंज आहे तो ऑब्जेक्टच्या स्वरूपात लिस्नरला फॉरवर्ड केला जातो. त्यानंतर लिस्नर काय करतो, हा चेंज झाल्यानंतर जी मेथड एक्झिक्यूट करायला पाहिजे, म्हणजे लिस्नरकडे ऑलरेडी कोड अवेलेबल असतो. कोणता कोड अवेलेबल असतो, की असं जर झालं का समजा बटन क्लिक आहे, समजा एखादं बटन आहे त्याला तो लिस्नर अटॅच केलेला आहे आपण, त्या बटनला मी क्लिक केलं म्हणजे माझ्या स्टेटसमध्ये झालेला चेंज एक ऑब्जेक्टच्या स्वरूपात फॉरवर्ड केला जातो. कशाला, लिस्नरला. लिस्नर काय करतो, तर त्या मेथडमध्ये ती क्लिक झाल्यानंतर जे स्टेटसचं चेंज झाल्यानंतर जी मेथड एक्झिक्यूट करायची आहे, तर त्या मेथडला सांगतो की तू एक्झिक्यूट हो म्हणजे ते काय करणार, ती मेथड एक्झिक्यूट होती आहे म्हणजेच काहीतरी ॲक्शन घडती आहे. तर अशा वेळी स्टेप्स फॉलो केल्या जातात. सर्वात आधी सोर्सवरती आपण क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर त्याच्या स्टेटसमध्ये चेंज होतो. झालेला स्टेटसचा चेंज तो लिस्नरला प्रोव्हाइड केला जातो. लिस्नर रिस्पेक्टिव्ह मेथड एक्झिक्यूट करतो आणि त्या पद्धतीनं इव्हेंट हँडलिंग प्रोसेस एंड होते. तर अशा वेळी इव्हेंट हँडलिंग प्रोसेस वर्कआउट केली जाते. ओके. तर हा होता आपल्या इव्हेंट हँडलिंगबद्दल इंट्रोडक्शन. एक थोडीशी ब्रीफ आपण समरी बघू काय काय बघितलं त्याची. तर आपण इंट्रोडक्शन बघितलं, इव्हेंट म्हणजे काय ते बघितलं, इव्हेंटचे टाईप्स बघितले. त्याच्यात इव्हेंट म्हणजे काय, तर ऑब्जेक्टच्या स्टेटसमध्ये झालेला चेंज, त्याला काय म्हणतो आपण, इव्हेंट. ओके. तर इव्हेंटच्या ऑब्जेक्टच्या स्टेटसमध्ये झालेला चेंज म्हणजे काय, बटनवरती क्लिक केलं किंवा माऊस मूव्ह केला, कॅरेक्टर वगैरे. त्यानंतर आपण इव्हेंटचे टाईप्स बघितले. 2 टाईप्सचे इव्हेंट आहे, फोरग्राऊंड इव्हेंट आणि बॅकग्राऊंड इव्हेंट. फोरग्राऊंड इव्हेंट म्हणजे काय, युजर डायरेक्टली जर इव्हेंट ऑकर होण्यास जबाबदार असेल किंवा समजा युजर बटन क्लिक करतो किंवा स्क्रोल बार मूव्ह करतो, समजा युजर रिस्पॉन्सिबल असेल इव्हेंट होण्यास, तर त्याला फोरग्राऊंड इव्हेंट बनतो. आणि एखादा इव्हेंट जर बॅकग्राऊंडला होत असेल, समजा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काहीतरी फेल्युअर झालं, लाईट गेली किंवा काहीतरी लोडवरून काहीतरी इश्यू झाले, तर ते जे इव्हेंट घडतात ते बॅकग्राऊंड इव्हेंट. तर आपण फोरग्राऊंड इव्हेंटबद्दलच बघणार आहोत. त्यानंतर आपण इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय बघितलं, इव्हेंट आणि इव्हेंट हँडलिंगचा फरक बघितला आपण. नंतर डेलिगेशन मॉडेल, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. तर जावा काय यूज करते, इव्हेंट हँडलिंगसाठी डेलिगेशन मॉडेल यूज करते. तर ते डेलिगेशन मॉडेलमध्ये मेन 2 गोष्टी असतात, एक सोर्स असतो आणि एक लिस्नर असतो. तर सोर्स काय करतो आणि लिस्नर काय करतो हे पण आपण थोडंसं इंट्रोडक्शन बघितलं आहे. पुढं फ्युचरमध्ये त्याच्याबद्दल कोड बघणार आहोत आणि व्हेरियस स्टेप्स टू हँडल द इव्हेंट याबद्दल पण आपण बघितलं आहे. तर पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. थँक्यू.